गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ECI. ECI मध्ये बेटा आता आपलं नवीन चॅप्टर चालू होतोय. सेकंड चॅप्टर आजपासून चालू होतोय. हेडिंग टाकून घ्या, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. हेडिंग टाका, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग टाका बेटा, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. टाकली आहे. आजपासून आपलं आता सेकंड चॅप्टर चालू होतोय बेटा, तो म्हणजे कुठला आहे, सिंगल फेज AC सिरीज सर्किट. ओके, त्यातला सगळ्यात पहिला कन्सेप्ट आहे बेटा पॉवर. टाका हेडिंग पुन्हा, पॉवर. हेडिंग टाका, पॉवर. ओके, त्यातला पहिला कन्सेप्ट कुठला आहे बेटा, पॉवर. क्वेश्चन घ्या, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॉवर इन डिटेल विथ देअर टाइप्स. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॉवर इन डिटेल विथ देअर टाइप्स. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ पॉवर इन डिटेल विथ देअर टाइप्स. ओके, आता एक 5 मिनिटं कोणीही लिहायचं नाही आहे, सगळ्यांचं लक्ष मला बोर्डकडे लागेल. पॉवरचे बेटा बेसिकली 3 टाइप्स होतात, इथे लिहिलेले. पहिला टाइप आहे ॲपरंट पॉवर. पहिला टाइप कुठला आहे बेटा, ॲपरंट पॉवर. त्याला डिनोट केलं जातं एस या सिम्बॉलने. कशाने बेटा, एस. त्याच्यानंतर सेकंड टाइप आहे ट्रू पॉवर म्हणतात. अजून एक नाव आहे रिअल पॉवर. अजून एक नाव आहे ॲक्टिव्ह पॉवर. सेकंड टाइप कुठला बेटा, ट्रू पॉवर, रिअल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. त्याला डिनोट केलं जातं पी या सिम्बॉलने. कशाने बेटा, पी. थर्ड टाइप आहे फॉल्स पॉवर, इमॅजिनरी पॉवर. अजून एक कुठला बेटा, रिएक्टिव्ह पॉवर. थर्ड टाइप कुठला बेटा, फॉल्स पॉवर, इमॅजिनरी पॉवर और रिएक्टिव्ह पॉवर. त्याला डिनोट केलं जातं क्यू या सिम्बॉलने. त्याला कशाने दाखवलं जातं बेटा, क्यू या सिम्बॉलने. पुन्हा एकदा, पॉवरचे 3 टाइप्स कुठले कुठले बेटा, ॲपरंट पॉवर, ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर. अजून एक नाव फॉल्स पॉवर, इमॅजिनरी पॉवर, अजून एक रिएक्टिव्ह पॉवर. फॉल्स पॉवर, इमॅजिनरी पॉवर, अजून एक कुठले बेटा, रिएक्टिव्ह पॉवर. ठीक आहे. ओके, सगळ्यात पहिला आता आपल्याला ॲपरंट पॉवर बघायचं. सगळ्यात पहिली कुठली बघायची बेटा, ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर काय असतं बेटा, इट इज द प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल. इट इज द प्रोडक्ट ऑफ कशाचं, व्होल्टेज अँड करंट. बस खतम. इट इज द प्रोडक्ट ऑफ कशाचं बेटा, व्होल्टेज अँड करंट. इट इज द प्रोडक्ट ऑफ कशाचं बेटा, व्होल्टेज अँड करंट. याचं युनिट पण असतं. युनिट काय बेटा याचं माहिती का, युनिट आहे VA और त्याला अजून एक म्हणतात KVA. म्हणजे VA घेतलं काय आणि KVA घेतलं काय, दोघांचं मिनिंग कसं बेटा, सेम. VA म्हणजे फक्त साधा असेल, KVA म्हणजे किलो व्होल्ट अँपियर. KVA म्हणजे काय बेटा, किलो व्होल्ट आणि अँपियर. कळालं. VA म्हणजे काय, साधा VA इंटू 10⁻³ येत नाही, आणि इंटू 10⁻³ आलं तर आपण काय लिहितो, KVA. KVA म्हणजे काय, किलो व्होल्ट आणि अँपियर. ओके, पहिला कन्सेप्ट झाला. पुन्हा एकदा ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर काय सांगते, इट इज द प्रोडक्ट ऑफ कशाचा, व्होल्टेज अँड करंट. इट इज द प्रोडक्ट ऑफ कशाचं बेटा, व्होल्टेज आणि करंट. युनिट काय त्याचं, VA और KVA. पुढचं आहे ट्रू पॉवर, रिअल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर डिनोट केलं तर P या सिम्बॉलने. ठीक आहे. आता नीट बघा, इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज, करंट अँड कोसाइन अँगल बिटवीन दॅम. इट इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज, करंट अँड कोसाइन अँगल बिटवीन दॅम. कोसाइन अँगल बिटवीन फाय म्हणजे काय, फेज अँगल. फेज अँगल कोणामधला, व्होल्टेज आणि करंट मधला. फेज अँगल कोणामधला बेटा, व्होल्टेज आणि करंट मधला. पुन्हा एकदा, पॉवर, ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर. ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर. इट इज द प्रोडक्ट ऑफ कोणाकोणाचा, व्होल्टेज, करंट अँड कोसाइन अँगल बिटवीन दॅम. व्होल्टेज, करंट अँड कोसाइन अँगल बिटवीन दॅम. युनिट बघायला गेलं बेटा याचं, तर युनिट याचं येतं वॅट. वॅट और अजून एक काय बेटा, किलोवॅट. वॅट और किलोवॅट. W लिहिलं पण चालतं, वॅट लिहिलं पूर्ण तरीही चालतं, काही वांधा नाही बेटा. वॅट और काय बेटा, किलोवॅट. ठीक आहे. हा झाला माझा सेकंड फंडा. ठीक आहे. ट्रू पॉवर, ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर. इट इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ कोणाकोणाचं बेटा, व्होल्टेज, करंट अँड कोसाइन अँगल बिटवीन दॅम. व्होल्टेज, करंट अँड कोसाइन अँगल बिटवीन दॅम. पुढचं बघायला गेलं ना बेटा, तर रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर आपल्याला होती क्यू या सिम्बॉलने. ठीक आहे. इट इज द प्रोडक्ट ऑफ कोणाकोणाचं बेटा, व्होल्टेज, करंट अँड साइन अँगल बिटवीन दॅम. व्होल्टेज, करंट अँड साइन अँगल बिटवीन दॅम. आधीच्या याच्यात कोसाइन होता, आताच्या याच्यात काय आलं, साइन अँगल बिटवीन दॅम. बिटवीन कोणाकोणामधला, बिटवीन व्होल्टेज अँड करंट. बिटवीन व्होल्टेज अँड करंट. युनिट पुन्हा जर बघायला गेलं बेटा, तर युनिट याचं वेगळं आहे, नीट लक्ष द्या. युनिट VA आणि R येतं पुढे. आता हा R, VA तर व्होल्ट अँपियर कळाला. R कशाचं बेटा माहिती का, रिएक्टिव्हचा आर टपकला. कुठला आहे बेटा, हा रिएक्टिव्हचा आर टपकलेला आहे. कुठला आहे, रिएक्टिव्हचा आर टपकलेला आहे. त्यालाच अजून एक KVAR.
पुन्हा अजून एक काय नाव बेटा, KVAR. KVAR म्हणजेच काय, किलो वोल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. किलो वोल्ट एम्पियर रिएक्टिव्ह, वोल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. तिघं लॉजिक्स कळाले बेटा. पुन्हा एकदा आता लेखापडीमध्ये कसं लिहायचं, पॉवरचे बेसिकली 3 टाइप्स होतात. कुठले कुठले, ॲपरंट पॉवर, सेकंड कुठले ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर, तिघं नाव लिहायचे. त्याच्यानंतर थर्ड फॉल्स पॉवर, इमेजिनरी पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर. तर पुन्हा पहिलं ॲपरंट पॉवर. ॲपरंट पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. एस म्हणजे ॲपरंट पॉवर, व्ही म्हणजे व्होल्टेज, आय म्हणजे करंट. सगळ्यांचं वेळ आपण एकदम लिहून घेऊ. शेवटी सगळ्यांचं वेळ आपण एकदम लिहून घ्या. आधी सगळे डेफिनेशन्स लिहून काढू, फॉर्म्युले लिहून काढू, युनिट्स लिहून काढू. वेळ जे आहे सगळ्यांचं आपण कॉमन लिहून घेऊ. वेळ सगळ्यांचं काय लिहून घेऊ बेटा, कॉमन लिहून घेऊ. ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज करंट अँड कोसाइन अँगल बिटवीन देम. फॉल्स पॉवर, इमेजिनरी पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर इज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज करंट अँड साइन अँगल बिटवीन देम. ठीक आहे, इथे कोसाइनचं स्पेलिंग आणि साइनचं स्पेलिंग मी सांगेल बेटा लिखापडीच्या वेळेस. ठीक आहे, ओके. चलो आन्सर स्टार्ट करायचंय, आन्सर चालू करायचंय. पॉवर बेसिकली कन्सिस्ट ऑफ, लिखापडी स्टार्ट करा बेटा. पॉवर बेसिकली कन्सिस्ट ऑफ 3 टाइप्स. Power basically consists of 3 types. First, apparent power. Apparent power. Second, true power or मध्ये real power. True power or मध्ये real power or मध्ये active power. 3 नावं लिहायचे. True power or मध्ये real power और मध्ये ॲक्टिव्ह पॉवर. थर्ड फॉल्स पॉवर. थर्ड घ्या बेटा, फॉल्स पॉवर और मध्ये इमेजनरी पॉवर, और मध्ये इमेजनरी पॉवर, और मध्ये रिॲक्टिव्ह पॉवर, और मध्ये रिॲक्टिव्ह पॉवर. आता पहिला जो ॲपरंट पॉवर तिथे ब्रॅकेटच्या आतमध्ये एस लिहा. ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर तिथे ब्रॅकेटच्या आतमध्ये पी लिहा. ठीक आहे, आणि फॉल्स पॉवर, इमेजिनरी पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर तिथे ब्रॅकेटच्या आतमध्ये क्यू लिहा. लिहिलंय, सगळ्यांची डिनोशन्स तिथले तिथेच लिहून घ्यायचे. पहिला आता हेडिंग टाका ॲपरंट पॉवर. पहिला आता हेडिंग टाका ॲपरंट पॉवर. पहिलं हेडिंग टाका ॲपरंट पॉवर. खालच्या त्याचे डेफिनेशन लिहायचे. ॲपरंट पॉवर इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ, ॲपरंट पॉवर इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. ॲपरंट पॉवर is defined as the product of voltage and current. Apparent power is defined as the product of voltage and current. Apparent power is defined as the product of voltage and current. ठीक आहे, खालच्या ओळीमध्ये it is denoted by S. खालच्या ओळीमध्ये it is denoted by S. खालच्या ओळीमध्ये it is denoted by S. खालच्या ओळीमध्ये पुढच्या ओळीत S इज इक्वल टू व्ही इंटू आय. S इज इक्वल टू व्ही इंटू आय. S इज इक्वल टू व्ही इंटू आय. पुन्हा खालच्या ओळीमध्ये इट्स युनिट इज, पुढचा पॉईंट आहे बेटा, खालच्या ओळी म्हणजे पुढचा पॉईंट असतो. इट्स युनिट इज VA और KVA. इट्स युनिट इज VA और KVA. इट्स युनिट इज काय बेटा, VA और KVA. झालंय. सेकंड आता सेकंड टाइप चालू करायचा आहे. ट्रू पॉवर, रिअल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. लिहून घ्या, तिघं नाव द्यायचे. ट्रू पॉवर, रिअल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. ब्रॅकेटच्या आतमध्ये P. ट्रू पॉवर, रिअल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर ब्रॅकेटच्या आतमध्ये P. चलो लिखा पड़ी. ट्रू पॉवर, रिअल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर. ट्रू पॉवर, real power or active power is the product of voltage comma current and cosine angle between them. cosine चं स्पेलिंग केली होती COSINE. इथे लिहिले बेटा, अंडरलाइन केले बा. COSINE and cosine angle between them. It is the product of voltage, current and cosine angle between them. It is the product of voltage, current and cosine angle between them. It is the product of voltage, current and cosine angle between them. खालच्या ओळीत
इट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. इट इज डिनोटेड बाय पी. पी पण कॅपिटल मधला पी लिहायचा आहे. इट इज डिनोटेड बाय पी, कॅपिटल पी. झालंय. खालच्या ओळीमध्ये पी इज इक्वल टू व्ही आय कॉस ऑफ फाय. फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. पी इज इक्वल टू व्ही आय कॉस ऑफ फाय. पी इज इक्वल टू व्ही आय कॉस ऑफ फाय. पी इज इक्वल टू व्ही आय कॉस ऑफ फाय. लिहिलंय. ओके. खालच्या ओळीत इट्स युनिट इज वॅट और किलोवॅट. खालच्या ओळीत इट्स युनिट इज वॅट और किलोवॅट. इट्स युनिट इज वॅट और किलोवॅट. इट्स युनिट इज वॅट और किलोवॅट. ओके. आता थर्ड पॉइंट, थर्ड टाइप. आता थर्ड टाइप फॉल्स पॉवर, इमेजिनरी पॉवर और रिएक्टिव पावर. फॉल्स पॉवर, इमेजिनरी पावर और रिएक्टिव पावर. थर्ड टाइप फॉल्स पावर, इमेजिनरी पावर और रिएक्टिव पावर. चलो खाली लिहायचं आहे. false power, imaginary power or reactive power is defined as the product of false power, imaginary power or reactive power is defined as the product of voltage, current and sine angle between them. Voltage, current and sine angle between them. Voltage, current and sine angle between them. Sine चं स्पेलिंग इथे फक्त SINE असं लिहायचं आहे. इथे अंडरलाईन केलं पुन्हा. साइनचं स्पेलिंग काय बेटा? SINE. अँड साइन अँगल बिटवीन दॅम. व्होल्टेज, करंट अँड साइन अँगल बिटवीन दॅम. ओके. इट इज डिनोटेड, खालच्या वेळेत घ्या. इट इज डिनोटेड बाय क्यू. इट इज डिनोटेड बाय क्यू. पुन्हा खाली फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू व्ही आय साइन ऑफ फाय. पुन्हा खालच्या वेळेत फॉर्म्युला क्यू इज इक्वल टू व्ही आय साइन ऑफ फाय. खालच्या वेळेत इट्स युनिट इज VAR और KVAR. इट्स युनिट इज VAR और KVAR. VAR और KVAR. झाले बेटा. आता सगळ्यांचे आपले काय बाकी आहेत? वेअर लिहायचे बाकी आहेत. ठीक आहे. सगळ्यांचे काय बाकी आहेत बेटा? वेअर. खाली लिहा वेअर. S इज इक्वल टू ॲपरंट पॉवर. S इज इक्वल टू ॲपरंट पॉवर. P इज इक्वल टू, तिघं नाव लिहायचे. ट्रू पॉवर, रियल पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर. P इज इक्वल टू ट्रू पॉवर, रियल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. P इज इक्वल टू ट्रू पॉवर, रियल पॉवर और ॲक्टिव्ह पॉवर. त्याच्यानंतर खालच्या वेळी Q इज इक्वल टू false power, imaginary power or reactive power. False power, imaginary power or reactive power. False power, imaginary power or reactive power. लिहिलंय. खालच्या वेळी V is equal to voltage. V is equal to voltage. खालच्या वेळी I is equal to current. I is equal to current. I is equal to current. आणि पुढे phi. Phi असं लिहितात बेटा. Phi is equal to phase angle between the voltage and current. Phi is equal to phase angle between the voltage and current. ओके. लिहिले बेटा. पुढचा कन्सेप्ट लिहायचा आहे पॉवर फॅक्टर. टाका हेडिंग बेटा. पॉवर फॅक्टर. आता एक 5 मिनिटं पुन्हा कोणी लिहिणार नाही. छोटासा कन्सेप्ट आहे पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर काय असतो बेटा माहिती का? याच्याने 2 डेफिनेशन्स आहेत. याच्या डेफिनेशन्स किती आहेत बेटा? 2. हा पहिला कन्सेप्ट सांगतो. पॉवर फॅक्टर इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ टू पॉवर. ठीक आहे. इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ 2 पॉवर टू द ॲपरंट पॉवर. 2 पॉवर टू द काय बेटा? ॲपरंट पॉवर. पुन्हा एकदा पॉवर फॅक्टर इज डिफाइंड ॲज अ रेशिओ ऑफ काय बेटा? 2 पॉवर टू द ॲपरंट पॉवर. आता सगळ्यांना माहिती आहे ट्रू पॉवरचा फॉर्म्युला किती बेटा? VI cos ऑफ फाय. राईट. आणि ॲपरंट पॉवरचा किती आहे? V into the I. VI काय झालं? कॅन्सल. शिल्लक किती आलं? cos ऑफ फाय.
म्हणजेच पॉवर फॅक्टरचा माझ्याकडे पहिला फॉर्म्युला किती आला बेटा कॉस ऑफ फाय. आपण मागच्या याच्यात लिहिला होता पण तुम्हाला बोललो होतो आपण पुढे बघू. ठीक आहे, ती इथे बघितले आता. पॉवर फॅक्टर इज इक्वल टू किती येतं बेटा कॉस ऑफ फाय. हा झाला माझा फर्स्ट कन्सेप्ट. सेकंड कन्सेप्ट मध्ये पॉवर फॅक्टर, ठीक आहे, पॉवर फॅक्टर इज इक्वल टू कॉस ऑफ फाय इज इक्वल टू एक प्रकारचा हा रेशिओ असतो. इट इज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. सेकंड फंडा काय सांगायचा, इट इज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. सेकंड फंडा काय, इट इज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. दोन फंडे सांगितले. पहिला फंडा पॉवर फॅक्टर इज द रेशिओ ऑफ 2 पॉवर टू द अपॅरंट पॉवर. पॉवर फॅक्टर इज द रेशिओ ऑफ 2 पॉवर टू द अपॅरंट पॉवर. VI cos of phi आपण खाली VI कॅन्सल म्हणजे पॉवर फॅक्टर इज इक्वल टू किती आलं cos of phi. सेकंड फंडा मध्ये पॉवर फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. इट इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ कशाचा, रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. कळालं. चलो हेडिंग टाका पॉवर फॅक्टर. क्वेश्चन डिफाइन पॉवर फॅक्टर. हां अजून एक महत्त्वाचा, याला युनिट येईल का बेटा काही नाही येणार. का नाही येणार, रेजिस्टन्स युनिट ओम असतं, इम्पिडन्स युनिट ओम असतं. ओम काय झाले बेटा कॅन्सल. इट इज युनिटलेस क्वांटिटी. इट इज युनिटलेस क्वांटिटी. ठीक आहे. चलो क्वेश्चन घ्या. डिफाइन पॉवर फॅक्टर. डिफाइन पॉवर फॅक्टर. चलो डेफिनेशन घ्यायची खालच्या वर. पॉवर फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ, पॉवर फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ, पॉवर फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशिओ ऑफ 2 power to the apparent power. Power factor is defined as the ratio of 2 power to the apparent power. Power factor is defined as the ratio of 2 power to the apparent power. आता हे सगळं लिहून घ्यायचं आहे. फर्स्ट पार्ट लिहायचा आहे फक्त फर्स्ट पार्ट कॉपी करायचा आहे. फक्त फर्स्ट पार्ट कॉपी करायचा आहे. व्हिडिओ पॉज करून फर्स्ट पार्ट कॉपी करा. व्हिडिओ पॉज करून फर्स्ट पार्ट कॉपी करा. ओके झालाय. ऑल मध्ये लिहा खाली. ऑल मध्ये खालच्या ओळीत. ऑल मध्ये खालच्या ओळीत. पॉवर फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशिओ ऑफ, पॉवर फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशिओ ऑफ, पॉवर फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशिओ ऑफ, पॉवर फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. पॉवर फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स टू द इम्पिडन्स. पॉवर फॅक्टर इज ऑल्सो डिफाइंड एज द रेशिओ ऑफ resistance to the impedance. खालच्या वेळी power factor is equal to cos of phi is equal to R upon Z. Power factor is equal to cos of phi is equal to R upon Z. Where capital R is equal to resistance. Where capital R is equal to resistance. Where capital R is equal to resistance. Z is equal to impedance. Z is equal to impedance. Z is equal to impedance. खालच्या वेळी it is unitless quantity. It is unitless quantity. It is unitless quantity. ओके बच्चा. आता उद्यापासून माझा अत्यंत पुन्हा महत्त्वाचा कन्सेप्ट चालू होईल, तो म्हणजे सिरीज आर एल सर्किट. आपण प्युअर रेजिस्टिव्ह बघितलं, प्युअर इंडक्टिव्ह बघितलं, प्युअर कॅपॅसिटिव्ह बघितलं. आता कुठले बेटा सिरीज आर एल. चॅप्टरचं नावच काय, एसी सिरीज सर्किट. एसी सिरीज सर्किट म्हणजे काहीतरी आता सिरीजमध्ये. आधी आपण एकटे बघितले, रेजिस्टर एकटा बघितला, इंडक्टर एकटा बघितला, कॅपॅसिटर एकटा बघितला. आता दोघं कॉम्बिनेशनमध्ये बघायचे. दोघं कसे बघायचे, कॉम्बिनेशनमध्ये. कॉम्बिनेशनमध्ये सिरीज आर एल आहे, मग सिरीज आर सी असेल, आणि जर कुठला बेटा आर एल सी. 3 कन्सेप्ट आहेत, आर एल, आर सी आणि आर एल सी. पण आधी आपण आर एल घेणार आहे, त्याच्यावरचे सम्स, मग आर सी त्याच्यावरचे सम्स, आणि मग आर एल सी त्याच्यावरचे सम्स. ठीक आहे, आपला फंडा असाच आहे. पण उद्या मी सिरीज आर एल चालू करेल, मान्य करतोय. पण त्याच्याही आधी मला प्लीज उद्या प्युअर रेजिस्टिव्ह, प्युअर इंडक्टिव्ह, प्युअर कॅपॅसिटिव्ह तिघांमधलं जे कंपॅरिझन आहे ते व्यवस्थित वाचा. महत्त्वाचं वेवफॉर्म व्यवस्थित बघून या. महत्त्वाचं वेवफॉर्म सगळ्यात महत्त्वाचे ते बघून घ्या. वेवफॉर्ममध्ये त्याच्यातही महत्त्वाचं काय, रेफरन्सला काय पकडले ते बघा. रेफरन्सला काय पकडले ते बघा, ते रिवाईज करा आणि ते मला उद्या वेळच्या सेशनमध्ये वाचून ठेवा. त्याच्यावरती आधारित माझा पुढचा कन्सेप्ट असेल बेटा. ठीक आहे बच्चा लोक. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.